हॅलो, गुड आफ्टरनून. कसे सर्व मस्त ना? आहे. मग तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते चॅनलमध्ये. ब्लॉग काय मला एडिटसुद्धा करायला भेटत नाही आणि पोस्टसुद्धा करायला भेटत नाही. गौरांचं सगळं, माझं सगळं खरं आणि बाळाचं असं करत करत कधी टाईम जातो माहिती पण नाही पडत. आणि त्याच्यात गरमी एवढी आहे ना, आणि बाळाला जरा 2 दिवस संडास लागले. मी मेथीचे लाडू खात होते म्हणून का काय, तर काल 5वी होती, तर त्यात पण त्याला संडास लागलेली. तर संडासचं औषध वगैरे दिलं आहे. औषध नाही, सॉरी, संडासचं औषध नाही. काल घेऊन गेलेलो आम्ही, घाबरलो म्हणून, कारण सारखाच संडास करत होता तो, त्याच्यामुळं. आणि हे सगळं त्याचं बघेपर्यंत परत गौरांचं म्हणजे एक कधी दिवस निघून जातो ना, माहिती नाही पडत. तर ब्लॉग बनवायला काही टाईमच नाही आणि काहीच नाही. आणि आता पाऊस पडतो थोडासा आणि ऊन येते. मी बोललो माझी डिलेवरी झाल्यावर तरी जरा थंड असेल थोडंसं वातावरण, तर हे तर डेंजरवाली गरमी. रात्री आंघोळ केल्याशिवाय झोपायला भेटत नाही, असली डेंजर गरमी. आता बाळ झोपलं आहे मस्तपैकी. त्याला आता झोपवलं आहे. आज आंघोळसुद्धा नाही केली, त्याची फक्त पुसून घेतलं आहे. मस्त झोपला आहे. रात्रीसुद्धा काही त्रास देत नाही, फक्त जरा उठतो. आता जरा त्याला संडासच्या ठिकाणी लाल लाल झालं, दुखत होतं म्हणून जरा होता, पण काही नाही, एवढा त्रास देत नाही. पण दुपारीसुद्धा गौरांच्यामुळे झोपायला भेटत नाही, कारण गौरांची भीती असते पटकन येईल काय करेल. तर आता गौरांच्यासुद्धा दिला आहे, म्हणजे जेवला तो. आता टी व्ही लावून दिले, थोडासा आराम करते मी सुद्धा. बेड वगैरे जस्ट आता आवरला. एवढं पसारा होता ना, मेसी खूप पसारा होता. जरा बेडशीट बदलायची होती मला, पण आता हा झोपला म्हणून मग करायला भेटलं नाही. आणि ब्लॉग एडिट करायला ना फोनच घेत नाही मी जास्त करून. थोडासा घेतला तर घेते, नाही तर ते पण नाही घेत. आता डोकं दुखायला लागले माझं कालपासून. आणि डिलेवरी ही एकदम एवढी वाटते तेवढी सोपी नसते, एकदम भयंकर असते, भयंकर. पुरं शरीर ना आपलं असं फुगलेलं असतं ना, तर पुरं लूज पडत जाते. तर ते अशी अवस्था झाली माझ्या अंगाची आता, एकदम बेकार. त्याच्यात गौरांश घरात असतोय तर त्याचं जरा बघायला लागते. बाकी आई सगळं करतातच, जेवण, भांडी, परत बालोती. आता उठतंय बाळ, तर आता फीडिंग करायला लागेल. तर कालचा प्रोग्रामसुद्धा छान झाला. आता जस्ट डोक्याला बांधलेला मी कपडा, पण लयच गरम व्हायला लागलं, त्याच्यामुळे सोडला. कानात कापूस वगैरे टाकला आहे. बघू किती शूट करायला भेटत तेवढं मी करेल, बाकी बघूया. कारण होईल तेवढंच करू शकते माणूस, काय जास्त होत नाही मला. जेवढं होते तेवढं मी शूट करीन. आता अजून मला एडिट, पोस्ट असं काय काय जे मागचे व्लॉग आहेत तेच मी टाकते. आणि आजची तारीख आहे 14 जून तारीख आहे. तर आजचा हा व्लॉग आहे. बघूया काय होतं आहे आज, काय मला शूट करायला भेटतं आहे ते तुम्हाला दाखवते मी. आता जास्त नाही व्लॉगमध्ये बोलत, तर मी जरा झोपते. झोप आल्याला याला फिडिंग करते. आणि तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि पूर्ण व्लॉग बघा. आपली नजर तर प्रेग्नेंट व्हायची ना, एवढी कमजोर होते ना, दिसायला तुम्हाला दिसत असेल, पण डोळे बिळे दुखतात, पूर्ण डोकं हे येतं माझं. कसा काळा देऊन गेले कामातून. चलो कंटिन्यू राहा तुम्ही. खराब झाले, बॅटरी खराब झाली.
तिला लाडूचा स्टॉक आणलाय. ये संपवता मला नको कारण बाळाला संडास लागला म्हणून माझ्या आवडीचं मेथीचा बंद केलाय. मी पण खाते मस्त आहे, पण जरा सध्या बंद केलं तर ये खाता. लावली तर काय होणार? मला रव्याचे बघा मग आपण रोबोट बनणार आपली आपल्या अंगामध्ये तो अंगामध्ये बॅटरी लावली तर आपल्याला अंगामध्ये नाही सारे उठलाय लावली तर आपण ना रोबोट बनणार का? बालू उठलाय आमचा. ये मला हे ट्राय कर. दूध पी मजा कर. हो हो ते कधी निघणार माझी सुटायला आले ना ते. मग निघल्यावरती काय करणार ते? टाकायचं वाटतंय. हो पप्पाने तू शेम शेम झालंय का? जरा झालंय बरं. जा जमिनीकडे. कपडा घ्या ना. गेले तर कपडे आणायला गौरांशला. बबडू झोपलाय माझा. मशीन सेट करते फक्त, बाकी काही नाही. आणि चहा ठेवलाय. तर मला चहा आणि खारी खाते, भूक लागली म्हणून इकडे चहा ठेवलाय. आई सकाळपासून करून करून दमल्या, झोपल्यात जरा. आता मशीनचे कपडे सेट करते, म्हणजे कोणतरी लावेल. फक्त लावायचंच असतं, काही एवढं टेन्शन नाही. मग टाकायला मी रूममध्ये आमचे टाकते, मग आई बाहेर टाकतात त्यांचे कपडे. इकडे चहा होते. चला थोडी रेडी झाले. बाळ आमचं काय उठत नाही. दादा आला खेळायला. नको तसं करू गौरांश त्याला. नको सारखी पप्पी घेऊ. हा बस दादा. माझ्या डोक्याखाली नाही बसायचं, इकडे बसायचं या साईडला जा. बाबू 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 उठ उठ उठ. दादासोबत खेळायला उठ. नको काढू चादर. तो उठत नाही. सारखी पप्पी नाही घ्यायची. बबलू नाही उठत. कपडे घेऊन आलं ना शाळेचे. उद्या संडे, परवा मंडे, मग शाळा चालू. ठेव इकडे बस, या साईडला बस, वरती नको मग बसू. आई आता माझ्यासाठी भेंड्याची भाजी बनवतात आणि भाकरी. आता असे बाळवते दिसतील इकडं. अरे पप्पाला हे टाकायचं सांगायला विसरले. नको गौरांश. सगळं आम्ही पप्पाच्याच याच्यावर करणार आहे. आज सुसू पण तिथंच केलेली आहे. हागला मुतला अजून संडास नाही गेली. नाही गेली. सुसू केली. सुसू 2 वेळेला सुसू केली. कोणाचे लाडू आहे? मम्मीच्या पप्पाच्या. चादर टाकायची आहे मला. पप्पाला ड्युटी दिली. ए चिटू. चलो बेडशीट वगैरे दुसरी टाकलेले, सगळं आवरले आणि कपडेसुद्धा रूममध्ये टाकलेत सुकायला. आता दुसरे बाहेर टाकते आई. रूममध्ये थोडं सुकून जातात. आता बालवते धुतात आई, कारण मला तर थंड पाण्यात हात टाकायचे नाही, त्याच्यामुळं त्यांनी घेतलं धुवायला. आणि सारखा हा म्हणजे संडास करतो थोडा थोडा, तर मग बालवते होतातच. वाजलेत ना 9:45. आता बाळसुद्धा झोपलं आहे. थोडं एक एक काय ना काय आहेच. आता मला भूक लागले. भाकरी मागाशी खाल्ली, भाकरी आणि भेंड्याची भाजी बनवली आईने, तर मला आता भूक लागले.
व्लॉग अपलोड एडिट करायला मला टाईम नाही भेटत. तर काय सांगू. आणि आता तर शाळा चालू होईल गौरांची परवापासून, तर मग काय सांगायलाच नको. आणि यांनीसुद्धा घेतलेलं आता बाळाला मस्त बघितलं असा घेतलं आणि बसले बडबड करत आणि लगवे गेले. मगाशी पण तसंच केलं, त्यांच्याच अंगावर घालते काल माझ्या केलेली. तर आता मी सुद्धा जाते आंघोळीला. पावसाचं काय जरा पडतोय जरा ऊन येतं येत चालू आहे. आता अजून आई बाबांना अजून जेवायचं आहे, ते लेट जेवतात त्याच्यामुळं लेट सगळं. आईंची पण दिवसभर धावपळ चालू असते, म्हणजे हे कर ते कर हे कर ते कर. आता मी जाते आंघोळ करते पटकन आणि बघू पुढं काय करायचं आहे ते. ब्लॉग एडिट करायला आता टाईम भेटला तर करते, नाहीतर बघूया. कारण डोळे वगैरे दुखतात ना, त्याच्यामुळे मला इच्छाच होत आहे फोन घ्यायची. बघू पुढं काय होतं आहे. कोणाचा फोन आला चलो मी जाते आंघोळ करायला. चलो मंडळी, व्लॉग इथंच एंड करतो. आज मी मस्त मी मालिश केली आता जस्ट. आणि 2 दिवस झालं माझं डोकं दुखायला लागलं. थोडंसं बाम लावते, नंतर केस वगैरे धुवायचे असले का मस्त केसांची चंपी करेल. एवढे बेकार हालत होते ना डिलिव्हरीनंतर. माझ्या पायाच्या टाचा तर अशा दुखायला लागल्यात ना, काय खरं नाही. आता यांनी तेल लावले, थोडे मालिश केले, पण लय डेंजर दुखायला लागल्यात. पाण्यात तर असा पायच नाही ठेवत मला, थंड पाण्यात बिलकुल. एकदम न बोलण्यासारखं आहे, बेकार. बाळसुद्धा झोपलं आहे, गौरांसुद्धा झोपलं आहे. तिकडं झोपतात दोघंजणं, गौरांच्या आणि गौरांचे पप्पा. आम्ही दोघं इथं झोपतो बाळाने मी, कारण गौरांच्या उठून येऊ शकतो इथं अंगावर वगैरे म्हणून. आणि ब्लॉग इथंच एंड करतो. गौरांचं टावेल इथं लटकावा ना, सुकेल तरी. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ती सुद्धा चालेल झोपायला.